जय श्रीराम बॉडी बिल्डर ओगले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे। आजचा विषय आहे कार्डिओ। बघा, भरपूर ज्यांना जिम जॉईन करत असतात, तर त्यामध्ये ना ते जिम बघायला येत असताना तेव्हा ते सर्वात पहिले काय बघतात माहिती का? कार्डिओ। म्हणजे कार्डिओ मध्ये ट्रेडमिल। भरपूर जण फॅट लॉस वेट लॉस साठी जिम जॉईन करत असतात, तर ते ट्रेडमिल बघतात। तर का? तर त्यांना वाटतं की ट्रेडमिल वॉकिंग रनिंग केल्याने फॅट लॉस वेट लॉस होईल। पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, ट्रेडमिल वर तुम्ही वॉकिंग आणि रनिंग केल्याने तुमचं हे फॅट लॉस होणार नाही। कुठल्याही गोष्टीचं एक अतिसेवन झालं ना तर थोडाफार रिझल्ट भेटत असतो, पण तुम्हाला मी सांगतो ट्रेडमिलने फॅट लॉस वेट लॉस होत नसतं। खरं तुमचं फॅट लॉस वेट लॉस हे तुम्हाला करायचं असेल तर जिम मध्ये तुम्हाला फंक्शन ट्रेनिंग आलं, टबाटा ट्रेनिंग आली, झुंबा आली, स्ट्रेंथ ट्रेनिंग आली, यावर तुम्हाला जास्त फोकस करावा लागेल, तरच तुम्हाला रिझल्ट भेटेल। त्याशिवाय तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही। म्हणून तुम्ही जिम मध्ये आल्यावर ना तर या गोष्टीकडे लक्ष द्या, नुसतं ट्रेडमिलकडे लक्ष देऊ नका। ट्रेडमिल काय करत असतं, आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन हे चांगल्या प्रमाणात होईल अशी प्रोसेस करून देत असतं, कारण की आपण त्याच्यावर वॉकिंग केल्याने। त्यानंतर आपला हार्ट हे हेल्दी ठेवण्यासाठी ट्रेडमिलचा वापर केला जात असतो। म्हणून नुसतं ट्रेडमिल केल्याने फॅट लॉस वेट लॉस होत नाही। तुमचं हार्ट तुम्हाला हेल्दी स्ट्रॉंग ठेवायचं असेल तर तुम्ही ट्रेडमिल करू शकता, पण ते मी किती जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं। काय काय लोक असतात, काही महिला असतात, त्या अक्षरशः एक दीड तास सव्वा तास त्या ट्रेडमिलला सोडत नसतात। तर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला फंक्शन ट्रेनिंग, टबाटा ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, झुंबा या गोष्टी कराव्याच लागणार आहे। तेव्हा तुमचं फॅट लॉस हे वेट लॉस होईल, तेव्हा तुम्हाला रिझल्ट भेटेल। म्हणून नुसतं ट्रेडमिलवर वॉकिंग रनिंग केल्याने फॅट लॉस होत नसतं, तुमचं हार्ट हेल्दी करत असतं, बस हेच कारण असतं। तर अशा नवीन गोष्टीसाठी ओगले फिटनेस कोच जॉईन करा आणि बेस्ट रिझल्ट मिळवा। जय श्रीराम।